ही रेसिपी आपण शेवग्याची शेंग टाकणार आहे. एकदम गावरान गावठी शेंग आहे आपली, त्याची रेसिपी आहे आणि एकदम छान बनवणार, भारी साधी सोपी. तर याला आता आपण कापून घेऊया. पुन्हा अशी तिला वरच काढून घ्यायची, ह्यात पण टाकलेले एकदम छान पैकी अशी करून घ्यायची आणि लसणात फोडणीत परतून घ्यायची. एकदम छान होत, साधी सोपी, लय वाटाणा चाटाणा ती काही नाही बरी लागत. साधे सोपे केली तर भाजी एक नंबरला, खायला पण छान. साध्या सरळ सुटसुटीत ह्याच्यात बघा भाजी किती छान होती. ती नुसता लसूण, तेल, शेंगदाण्याचा कूट आणि आपलं घरचं तिखट टाकून करून घ्यायची. तर आता आपण गॅस पहिला चालू करून घेऊ. कढई चांगली गरम होऊन द्यायची, त्याला काही जास्त टाकायची गरज नाही. तेल पण त्यात आपण टाकूया. आपले तेल तापले, थोडस अजून तापू द्या. ते चांगला लसूण त्यात हे करून घ्यायचा, परतून. लसूण पण आपला चांगलं गरम झालेला आहे, भाजत आलाय. भाजायच्या आधीच त्यात आपली शेंग धुवून टाकून घ्यायची. तिला पण चांगली त्यातच परतून घ्यायची. एकदम छान पैकी खायला एकदम भारी लागते. एकदा बघा करून कशी लागते ते. तर आपली शेंग पण टाकून हलवून घेतलेले, याला त्यातच असं मीठ टाकून घ्यायचं. एकदम भारी मिठात भाजून घ्यायची आता तिला लसणात त्यात एकदम मस्त पैकी टाकून अशी तेलात भाजली ना, एकदम छान लागते. चवीची मीठ पण आतमध्ये जात, मसाल्यात वरची वर राहत. तर आता चांगलं याला थोडं 5 मिनिटं तेलावर होऊन दे. ही तेलात चांगली परतलेली आहे. आता याला आपण तिखट आणि शेंगदाण्याचा कूट, ही घरगुती तिखट तुम्हाला किती लागेल तेवढं टाकू शकता. आम्हाला जरा झणझणीतच लागतं म्हणून आम्ही जरा जास्तच वापरतो. त्याला पण असं तेलात परतून घे. आता ही शेंग तेलावर आपली शिजलेली आहे. एकदम तरतरीत चांगली. आता ह्याला टाकायचंय आपला शेंगदाण्याचा कूट, 1-1.5 चमचा. त्याला बी चांगलं हलवून तेलातच घ्यायचं. पाणी लगेच टाकायचं नाही, नाहीतर लई गडबड असते काय काय, आणि मग म्हणायचं असं झालं तसं. पण तेलात सगळं मटेरियल चांगलं परतलं म्हणजे त्याला चव येते. आपण पाणी टाकून घेऊया. छानपैकी हलवून परतून घेतलेलं आहे. याला काय परत पाणी टाकायचं, थोडं 2 मिनिटं आपलं मसाला ही सगळं शिजतोवर ठेवायचं. एकदम छान. ती आता टाकून झालेली आहे. 1-5 मिनिटं आपण हिला झाकून ठेवूया. मग झाली आपली भाजी. तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा आणि खायला कशी लागती ती पण सांगा आम्हाला. एकदम भारी लागती. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर सांगा, कमेंट करून सांगा. दे झालेली आहे, शिजून एकदम मस्त पैकी फुटलेली, एकदम छान शिजलेली, लगेच शिजती. तर आता याला आपण बंद करून काढून घेऊया. तर आपली शेंग आता बनवून झालेली आहे, एकदम छान पैकी वास ही लागलेला आहे आणि खायला पण एक नंबर लागणार आहे. एकदम छान आणि साधं, फक्त लसूण टाकायचं, तेल टाकायचं, मीठ टाकायचं. आधी त्यातच चांगली परतून घ्यायची मग करायची. एकदम भारी लागते. एकदा करून बघा, बेकार झाली तर सांगा, चांगलीच लागणार, तुम्हाला आवडणार, खायला एकच नंबर. तर बघा एकदा करून. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.